बदलापूर पूर्व परिसरामध्ये गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण आपण जर बघितलं तर 40 वर्षांपासून अनेक नागरिक रहिवासी इथे राहत होते. मात्र कुठलीही ठोस पुरावा न देता, कुठलंही ठोस कारण न देता त्यांची जी काही घरं आहे, इथली दुकानं आहेत ती तोडण्यात आली होती आणि त्यामुळे त्यांनी ही पाऊल जे आहे ते उचललं होतं. पण आपण सध्या आता जर बघितलं तर इथे उपनगराध्यक्ष प्रियंकाताई आशिष दामले जे आहेत ते आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत आणि आता उपोषण जे आहे ते इथे सोडले जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. आपण बघूया की नेमकं त्यांचं काय म्हणतं. आपण सध्या बघतोय की आता हे उपोषण जे आहे अखेर सुटणार असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती मिळते. खरं तर गेल्या 7वा दिवस आहे, आज 7वा दिवस आहे या आमरण उपोषणाचा. सर्वसामान्य जनता आहे, कुठल्याही पक्षाचे हे नागरिक नाहीये आणि जर यांच्यावर ही वेळ येऊ शकते तर बदलापूरकरांवर सुद्धा येऊ शकते. मात्र ओगा बदलापूर नगर परिषदेने ही कारवाई का केली अद्यापही स्पष्ट होत नाहीये. आपण जर बघितलं तर फक्त काही ठराविक घरांवरतीच जे आहे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि बाकीच्या परिसरांमध्ये जे आहे ही कारवाई कुठल्याही पद्धतीची कारवाई होत असलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. पण आता याचा संपूर्ण पाठपुरावा जे आहे ते उपनगराध्यक्ष प्रियंका आशिष दामले यांनी वेळोवेळी केला आणि आता उपोषण जे आहे ते इथे सोडणार असल्याची माहिती जी आहे ती सुद्धा आपल्याला मिळते. तर आपण संपूर्ण लाईव्ह अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता माहिती जी आहे ती घेतायची सध्या आवाज हेच लावावं लागेल डायरेक्ट. माझं बोलणं झालं आज 8:30ला. तर मॅडमने सांगितलं की SRG साहेबच येणार नसेल तर त्याला चर्चेवर कॉम्प्रोमाइज नाही. मग मी रिक्वेस्ट केली तुम्ही एक काम करा, मला पत्र द्या, त्या पत्राच्या आधारावर आपण त्यांना बोलू आणि काय ते म्हणणं मांडू. आता गुरुवारी ते येणार आणि तेव्हा आपल्या नगराध्यक्ष मॅडम पण असतील आणि CO साहेब पण असतील, आम्ही पण आहोत आणि स्थानिक नगरसेवक वगैरे इथे उपनगराध्यक्ष प्रियंका आशिष दामले जे आहेत आपल्या उपोषण सोडा यासाठी त्यांना इथे मी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सध्या बघूया की नेमकं आता खरोखर हे उपोषण थांबणार आहे की नाही. पण काय झालं माहिती का, CO साहेब आणि नगराध्यक्ष आणि खरं तर हा जो काही प्रश्न आहे तो फक्त या नागरिकांचा नसून आता संपूर्ण बदलापूरकरांचा प्रश्न झाला. कारण ज्या वेळेला सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरते, ज्या वेळेला सर्वसामान्य जनता आपल्या हक्कासाठी उपोषण करते, त्यावेळेला पूर्व बदलापूर नगर परिषदेने त्यांना व्यवस्थित उत्तर जी आहे ती द्यायला पाहिजे. ती खुलासा करायला हवा होता की नेमकं कारवाई जी आहे ती का केली जाते आहे. परंतु त्यांना जी काही उत्तरं मिळाली ती म्हणजे त्यांना रस्ता मोठा करायचा आहे असं देखील सांगितलं गेलं नाही. SRA अंतर्गत काम सुरू आहे ते सुद्धा सांगणार होते. पण नेमकं कारण काय आहे कारण तुम्हाला आज आम्ही एक गोष्ट सांगू आणि उद्या जर त्याची पूर्तता नाही तर तुम्हाला फसवण्याची पण आमची भूमिका नाहीये. आपल्याला तुम्हाला न्यायच द्यायचा आहे या सगळ्यामध्ये. या ना मॅडम. सध्या हे उपोषण जे आहे ठीक आहे, पाठवतो. त्यांना डायरेक्ट माईक लावून आपण कसं जे कमर्शियल होतं ते तुमचं त्यांनी हे पण खरं तुमची ते जोपर्यंत तुमचं ह्याच्यावरती तोडगा निघत नाही किंवा तर आपण जर आता बघितलं तर आपण संपूर्ण माहिती जी आहे ती पुन्हा एकदा घेतली आहे. आणि यापूर्वी सुद्धा वारंवार या नागरिकांनी महिन्यामध्ये आम्ही पूर्व बदलापूर नगर परिषदेला आपली केली होती. शंभर पाहिजे सांगावं लागतील. प्रत्येकाला
आम्हाला की तुम्ही एवढं पिनकोड काढा आम्ही पासवर्ड आमच्या हाताने आणि त्यांनी संपला विषय ते बोलले MMRDच्या ताब्यात आहे तर MMRDचा आमचा आता काही रोल नाही आहे तुमचं पण नंबर लहान झाले तुम्ही 1+1 करा. मग आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही काय केलं वरती राहिलो आणि खाली गाळे पाडले. मग खाली गाळे पाडले म्हणजे आम्ही काय चोरी केली का पण आम्ही तुम्हाला पण तुमच्या समोरच आहे ना जे काय आहे ते. मग एवढं समोर असताना आमच्या लोकांचा विचार आम्ही ज्या वेळेला तुम्ही नोटीस पाठवता पहिला आमचा विचार तरी करा बाबा इथे काय आहे काय नाही. आता शिंदे साहेब म्हणतात की इथे रोड रायडिंगचा विषय आहे आणि आम्हाला सांगतात की कोर्टाचा आदेश आहे म्हणजे हे कितपत करायचं ते सांगा दोघांपैकी आपण विचार करायला पाहिजे ना. आम्हाला पाहिजे नगरपालिका आणि तुम्हाला पाहिजे आम्ही तुम्हाला विश्वास आमचं काय आणि नुसते 40 घर आहेत 40 घरांचा तुम्ही विचार करायला नको